स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यभरात राजकीय डावपेच आखले जात आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समोर येतो तो म्हणजे उमेदवाराला बिनविरोधाची माळ गळ्यात घालणे. निवडणूक बिनविरोध झाली याची टिमगी वाजवली जात असली तरी यात लोकांना मात्र मूर्खात काढण्यात महायुती सरकारने कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही. यात लोकशाहीची गळचेपी केली जात आहे का? या बिनविरोध निवडणुकीमधून नेमकं काय साध्य होणार आहे, सगळं काही जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र. महाराष्ट्रात लोकशाहीची वाटचाल आता एका भयंकर वळणावर येऊन ठेपली आहे. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे असं आपण पुस्तकात वाचतो, भाषणात ऐकतो, पण प्रत्यक्षात सत्तेचा मत चढलेल्या राजकारण्यांनी गल्लीबोळात निवडणुका ही केवळ औपचारिकता केली आहे. लोकशाहीला अपेक्षित असलेली स्पर्धा नाही, कोणताही ठोस विचार नाही, मतदारांना स्वतःची निवड करण्याचा अधिकार नाही, फक्त मॅच फिक्सिंगचा झगमगता खेळ. आणि हा खेळ महायुतीने इतक्या व्यवस्थित पद्धतीने आखला आहे की लोकशाहीच्या गळ्याला नखे लावले जात आहेत आणि त्या विरोधात एकही नेता आवाज उठवत नाही. संविधानाने आपल्याला लोकप्रतिनिधी निवडण्याचा, मतदानाचा जो अमूल्य असा अधिकार दिला आहे त्याचा संकोच केला जात आहे. हे सामान्यांच्या लक्षातही येत नाहीये. गेल्या वर्षी सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने 400 पारचा बुलंद नारा दिला, पण शेवटी सरकारला कोबड्यांची आवश्यकता भासलीच. भाजप काटावर पास झाल्यामुळे महाराष्ट्रात लाडक्या बहिणींच्या स्वाभिमानाची किंमत फक्त 1500 रुपये ठेवली गेली आणि दुर्दैवाने म्हणजे 1500 रुपयांची भविष्याचा विचार न करता महिलांनी आपला स्वाभिमान या सत्ताधाऱ्यांकडे घाण ठेवला. बिहारमध्ये तर महिलांना तब्बल 10,000 रुपयांची लाच देत सत्ता मिळवली गेली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात तर हा फॉर्म्युला आणखी विकसित करून बिनविरोधांची नवी नकोशी परंपरा केली जात आहे. काही ठिकाणी उमेदवार जाहीरही झालेत, तेही कोण सामान्य नाही तर धनदांडे, प्रभावशाली आणि पार्टी हिताचे निष्ठावंतच यात समावेश आहे, हे स्पष्टपणे सध्या दिसून येत आहे. खरं तर ही बिनविरोध निवडणूक म्हणजे संविधानाची जीवघेणी थट्टा सुरू आहे. निवडणूक लावायची पण स्पर्धा टाळायची, मतदार ठेवायचा पण त्याला मतदानाचा अधिकारच द्यायचा नाही आणि उमेदवार ठेवायचा पण त्याला निवडणुकीचा अधिकारच जनतेकडून काढून घ्यायचा. सत्ताकारणाची अशी स्थिती राज्यभरात निर्माण झाली आहे. हे सगळं इतक्या राजरोसपणे सुरू आहे की ते लोकशाही आहे की हुकुमशाही असा प्रश्न आता नागरिकांना पडू लागला आहे. नागरिक मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत. सत्ताधाऱ्यांचा हा बिनविरोधी निवडणुकीचा फासा लोकशाहीच्या गळ्यात मात्र रुतत चालला आहे. जनतेने या गोष्टीचा वेळीच विरोध केला नाही तर लोकशाहीची मात्र हत्या केल्याशिवाय सत्ताधारी शांत बसणार नाहीत, अशी भयावह परिस्थिती सध्या सुरू आहे. अशा पद्धतीने राजकारण करायचं असेल तर नागरिकांना याचं काही घेणं देणं नसेल तर कशाला पाहिजेत निवडणुका, आणि निवडणुकासाठी का सामान्य नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी करायची. नेते मंडळींचा लोकशाही देखावा बंद करून टाकावा. डोंगीबाज सरकार आणि त्या डोंगीबाज सरकारच्या डोंगाला बोललेली जनता टाळ्या आणि शिट्ट्या वाजवत दुर्दैवाने दाद देत आहे. राज्यातील बिनविरोधी निवडणुकीचा हा तमाशा म्हणजे सत्तेसमोर शहाणपणा नाही, याचेच उदाहरण सत्ताधाऱ्यांच्या पाशवी शक्तीसमोर विरोधकांचे मनोबल कोडमडलेले आहे. म्हणूनच पैशांच्या राजकारणाची उघडपणे कबुली दिली जात आहे. सत्ताधारी म्हणूनच निर्लज्जपणे त्याची कबुली देत आहेत. लोकशाहीचा उत्सव सुरू होण्यापूर्वीच निकाल ठरवणारा हा काळा अध्याय महाराष्ट्राच्या नकोशा इतिहासात नोंदवला जात आहे. प्रश्न असा आहे की जनता अजून किती काळ या खेळाकडे मूकपणे बघत राहणार आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांची राजरोसपणे हत्या होत असताना जनतेने असे गप्प राहणे अपेक्षित नाही. लोकशाहीला ऑक्सिजन देणारी शक्ती म्हणजे जागरूक जनताच असते. आता हीच मायबाप जनता मेंदू बंद करून बसली तर बिनविरोधचे हे IPL पुढे आणखी विक्राळ रूप धारण करेल. आज जे लोक त्यांचे नेते बिनविरोध निवडून आले म्हणून विजय उत्सव साजरा करत आहेत, गुलाल उधळत आहेत, त्यांच्या आयुष्याची होळीच हे नेते पेटवायला पुढे मागे पाहणार नाहीत. बिनविरोध निवडणुका होत असतील तर घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान या देशासाठी आणि राज्यासाठी काय कामाचं आहे असा प्रश्न पडतो. जनतेसमोर संविधानाचे गुणगान गाणारे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आज एक प्रश्न विचारावा वाटतो आणि तो म्हणजे हाच आहे का तुमच्या प्रति संविधानाचा आदर? संविधान वाचवा असे आवाहन करण्याची गरज आज पुन्हा एकदा तीव्र झाली आहे. लोकशाही वाचवायची असेल तर प्रश्नांची तलवार धारदार हवी आणि जनजागृतीचा आवाज कडकडीतच झाला पाहिजे. सत्ता कोणाचीही असो त्यावर नियंत्रण ठेवणारा हा तुम्ही आम्ही मतदार राजा आहोत, याचे प्रत्येकाने भान राखले पाहिजे. तुमचं भविष्य कसं असणार आहे हे नेते मंडळी ठरवतात,
मग आपल्या भविष्यासाठी जागे होऊन या बिनविरोधाच्या तमाशाला विरोधही हा करायलाच हवा. आपले मतदान आपला हक्क आहे. या हक्काची चोरी करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवण्यासाठी सज्ज व्हा. बाकी याबाबत तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.